बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले। यामध्ये प्रामुख्याने फेस रिकग्निशन सिस्टीम म्हणजेच FRS प्रणालीचा विरोध करत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन अर्थात आयटक च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनात अंगणवाडी सेविकांनी आपल्या अनेक गंभीर समस्या मांडलेत। तांत्रिक अडचणी आणि मोबाईल कव्हरेज नसल्यामुळे सक्तीची केलेली फेस रिकग्निशन अटेंडन्स रद्द करण्याची प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे। त्याबरोबरच गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेविकांना 24,800 तर मदतनीसांना 20,300 रुपये मानधन देण्याची मागणी आहे। निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटी लागू करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। या अशा विविध मागण्या निवेदनात नमूद आहे। याकडे जर सरकारने दुर्लक्ष केले तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा युनियनच्या जिल्हा सचिव कॉम्रेड सुरेखा तळेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। मला पेन्शन लागू झाली पाहिजे, ग्रॅज्युएटी लागू झाली पाहिजे आणि जो मुलांना आहार दिला जातो तो सतत आहार म्हणून त्याच्या नावावर कणकोची गहू असतात, तांदूळ खराब असतात आणि जो THR देत आहे तो कोणी खात नाही, तो फक्त ढोरापुढे जातो, ते ढोरेसुद्धा खात नाही असा निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो। आणि आमच्या महत्त्वाच्या मागण्यासाठी रिटायर झाल्याच्या नंतर आता काही महिलांना आधार आहे, काही महिलांना नाही आहे, त्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे। कारण त्यांच्या महत्त्वाचा म्हणजे विषय असा आहे, कोणाची मुलं सांभाळतात, कोणाची नाही सांभाळत, त्याच्यासाठी आम्हाला वेतन लागू करावं आणि आम्हाला पेन्शन लागू करावी आणि आमचं ते FRS बंद करावं, नाहीतर 4Gचे मोबाईल द्यावेत त्यांनी। आमच्या एवढ्याच मागण्या 5Gच्या वतीने बोलत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहे की म्हणजे खूप कमी वेतनामध्ये शासन आमच्याकडून काम करून घेत आहे आणि पूर्ण वेळ जितका वेळ म्हणजे वेतन श्रेणीवाले जे कर्मचारी आहे त्यांना जितका वेळ त्यांचं कामाचा आहे तेवढाच वेळ आम्हाला पण द्यावा लागतो आणि मानधन त्या मानाने खूप कमी आहे। तर आमची शासनाला नम्र विनंती आहे की आम्हाला मानधन नसून वेतनच, किमान वेतन शासनानं आम्हाला द्यावं, ही सर्व सेविकांची मागणी आहे। आणि दुसरं FRS बंद करायला पाहिजे। मोबाईल निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत, ते मोबाईल म्हणजे त्या मोबाईलमध्ये काम करायला गेलं की काही वेळातच तो मोबाईल बंद पडून जातो, म्हणजे इतके निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत। तर आम्हाला टॅब किंवा चांगल्या कंपनीचे मोबाईल देण्यात यावं किंवा टॅब देण्यात यावे। आणि प्रमुख मागणी आमची वेतन आणि पेन्शन, कारण कमी मानधनात काम करावं लागतं। ज्या सेविका आता रिटायर झाल्या आणि अंगणवाडीमध्ये अत्यंत म्हणजे काय आपण काय म्हणू त्यांना मध्यम पण नाही म्हणता येणार, खूप ज्यांचं घरचं कौटुंबिक जे कमाई आहे ती खूप कमी आहे, अशाच सेविका मदतनीस या ICDSमध्ये कामाला आहे, नोकरीवर आहे आणि रिटायर झाल्यावर त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय खायचं। एक सेविका आमची भीक मागून मेलेली आहे। तर शासनाला मी कळकळीची विनंती करते, मला त्या महिलेची आठवण आली की माझं हृदय भरून येतं की किमान जगण्यापुरतं तरी शासनानं आमच्या सेविका आणि मदतनीसना द्यावे, ही नम्र विनंती।